या भाजीला आम्ही तांदुळग्याची भाजी म्हणतो. तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आज याच भाजीची मी छान अशी रेसिपी सांगणार आहे. तर सुरुवातीला इथे मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि सोबतच ना इथे म्हणजे मोठे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर जे काही शेंगदाणे असतात ते छान भाजून घेतले आहेत, त्याचा बारीक कूट करून घेतलाय आणि हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट इथे करून घेतलेली आहे. आता ही भाजी कशी बनवायची तर अगदी सोपी पद्धत आहे. जी काही भाजी निवडलेली आहे ती पहिल्यांदा चिरून घ्यायची, गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यामध्ये ही भाजी छानपैकी उकळून घ्यायची 1-2 ते 3 मिनिटं. त्यानंतर चाळणीमध्ये चाळून घ्यायची, त्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकायचं आणि त्यानंतर ही भाजी जी आहे ती चांगली अशी पिळून काढायची. आता इथे भाजी आपली फोडणीसाठी तयार झालेली आहे. हिरवीगार भाजी आहे आणि याचे अनेक सारे फायदे आहेत आणि कोणकोणते फायदे आहेत याचा लॉंग व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर बघितलं नसेल तर नक्कीच चेकआउट करा. त्यानंतर छान असं तेल गरम झालं, जो काही कांदा कापला होता तो तेलामध्ये टाकला, चांगला तांबूस रंगाचा होईपर्यंत त्याला परतून घेतलं. त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यानंतर हळद टाकली. आता बरेच जण हिरव्या भाजीमध्ये हळद टाकत नाहीत, पण मी हळद टाकल्याशिवाय हिरवी भाजी करत नाही. त्यानंतर जी काही भाजी आहे ना ती अशी छान मोकळी करून या कढईमध्ये टाकलेली आहे, छान अशी परतून घेतली. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंही जेवणामध्ये खाऊ शकता, चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत. पण इथे वरून आम्ही मस्तपैकी शेंगदाण्याचा कूट टाकला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.